अमेरिकेत एक माणूस होता, नाव जेफ्री एप्स्टाईन. श्रीमंत होता, प्रसिद्ध होता, राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटी सगळे त्याच्या घरी यायचे. फोटो काढायचे, जेवायचे. त्याच्या सोबत असणं म्हणजे प्रतिष्ठेची गोष्ट होती. पण आतून हा माणूस एक राक्षस होता. महिलावर अत्याचार करून ब्लॅकमेलिंग करणं, व्हिडिओ फाईल्स ठेवणं, यात बड्या लोकांच्या नावाची यादी पण होती. जेव्हा एप्स्टाईन फाईल्स उघडली तेव्हा जगभर थरकाप उडाला. कारण त्यात फक्त एप्स्टाईन नव्हता, त्याच्याशी जोडलेले शेकडो बडे लोक होते. आज महाराष्ट्रात असंच काहीतरी घडतंय. शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे नेते, मंत्री, उपमुख्यमंत्री ज्याच्या पाया पडत होते, ज्याला महिला आयोगाच्या अध्यक्षा गुरु मानत होता, त्या माणसाला 18 मार्चला पहाटे बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण आहे नाशिकच्या कॅप्टन अशोक खरातचं. उबाटा सेनेच्या सुषमा अंधारे म्हणाल्या की हे महाराष्ट्राचे एप्स्टाईन फाईल्स आहे. आणि खरंच जसं जसे माहिती बाहेर येते तसं तसं हे प्रकरण खोल जात आहे. बघूया नेमकं प्रकरण काय या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देतंक. अशोक कुमार एकनाथ खरात, राहणार नाशिक, वय 60च्या आसपास. स्वतःला तो कॅप्टन म्हणवतो. आता हे कॅप्टन कुठून आलं तर या माणसाने मर्चंट नेव्हीमध्ये काही वर्ष काम केलं. मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणजे जहाजाचा प्रमुख असतो. त्याने मर्चंट नेव्हीत काम केलं, रिटायर झाला. मग त्याने स्वतःलाच कॅप्टन म्हणून घ्यायला सुरुवात केली. त्याच्या शिवनिका ट्रस्टच्या वेबसाईटवर लिहिलंय की या माणसाने 154 देशांचा दौरा केलाय. लोकांना वाटायचं हा जगभर फिरलेला माणूस आहे, याला खूप माहिती असेल. नेव्हीतून निवृत्त झाल्यावर त्याने एक नवीन ओळख बनवली, ती म्हणजे ज्योतिषी, अंकशास्त्रज्ञ, कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. म्हणजे एकीकडे कॅप्टनचं टायटल, दुसरीकडे ज्योतिष अंकशास्त्राचं बेस्ट पॅकेज आणि वर देवाचा माणूस असल्याचा आभास. त्यामुळे माणसं त्याच्याकडे ओढली जायला लागली. मंडळी, कुठलाही भोंदू बाबा एका रात्रीत मोठा होत नाही. त्याला एक रचना असते, एक पद्धत असते. तीच अशोक खरातची पण होती. सिन्नर तालुक्यातील मिरगाव गावात त्यांनी श्री ईशानेश्वर मंदिर ट्रस्ट स्थापन केला. याचा तो अध्यक्ष होता. याशिवाय त्याचा शिवनिका संस्थान ट्रस्ट पण होता. या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्यक्रम, धार्मिक उपक्रम होत असत. यात त्याने मोठमोठ्या लोकांना जोडून घेतलं. तिसरी गोष्ट म्हणजे ज्योतिष सेवा, अंकशास्त्र आणि कॉस्मॉलॉजीच्या नावाखाली तो लोकांचं भविष्य सांगायचा. त्याने यात स्वतःला गोल्ड मेडल मिळाल्याचाही दावा केला. त्यामुळे राजकीय नेते, उद्योजक, सेलिब्रिटी आपल्या राजकीय भविष्यासाठी, व्यवसायासाठी त्याच्याकडे येऊ लागले. हे एकदा सुरू झालं आणि सायकल चालू झाली. एक मोठा नेता गेला, त्याने त्याच्या मित्राला सांगितलं, तो गेला, त्याने पुढे सांगितलं. यात चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे शिर्डी कनेक्शन. नाशिक जिल्ह्याजवळचं साईबाबाचं ठिकाण. तिथे त्याने कोट्यवधी रुपयांचा भूखंड घेतला. शिर्डी म्हणजे धार्मिक प्रतिष्ठेचं ठिकाण, तिथे मालमत्ता म्हणजे त्या परिसरात प्रतिष्ठा आणखीन वाढणं. पाचवी गोष्ट, नाशिकमध्ये आलिशान बंगला आणि भव्य कार्यालय. पाथर्डी परिसरात 300 एकर जमीन. म्हणजे बाहेरून बघणाऱ्याला वाटेल हा तर यशस्वी माणूस आहे, याचं सांगणं नक्कीच खरं असेल. मंडळी, एखाद्या बाबाला खरी प्रसिद्धी कधी मिळते? जेव्हा तो एखाद्या मोठ्या नेत्याकडे जातो. नोव्हेंबर 2022 मध्ये अशोक खरातला ती संधी मिळाली. त्यावेळी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते शिर्डी दौऱ्यावर आले, साईबाबाचं दर्शन घेतलं. नंतर ते सिन्नरच्या मिरगाव इथल्या मंदिरात गेले. सोबत होता त्यांच्या पत्नी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी, नेते हे सगळे एका माणसासाठी गेले. तिथे मंदिरात पूजा विधी केला. हे सगळं गुपित ठेवण्यात आलं. पण फोटो निघाले, बातम्या आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण नाशिक जिल्ह्याला माहिती झालं की मुख्यमंत्री ज्या माणसाकडे जातात तो हाच खरात आहे. तेव्हा यावर वादही झाला. खरात म्हणाला, मुख्यमंत्री भविष्य बघायला नाही तर मंदिरात दर्शन घ्यायला आले होते. मंत्री केसरकर यांनी पण यावर स्पष्टीकरण दिलं की शिंदे साहेब भविष्य बघायला गेले नव्हते. पण जनतेत आणि राजकारणात खरातचं नाव चांगलंच प्रसिद्ध झालं. लोक म्हणायला लागले, अरे हा तर मुख्यमंत्र्याचा ज्योतिषी आहे. मंडळी, यात एकनाथ शिंदे एकटे नाहीत. या प्रकरणात अनेक नावे आली आहेत. त्यातलं एक नाव म्हणजे रुपाली चाकणकर. त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. महिला आयोग म्हणजे महाराष्ट्रातील महिलावर जेव्हा अत्याचार होतो, शोषण होतो, तेव्हा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असणारी संस्था. ही संस्था म्हणजे पीडित महिलांसाठी शेवटचा आधार असतो. रुपाली चाकणकर या शिवनिका संस्थान ट्रस्टच्या संचालक होत्या. म्हणजे ज्या ट्रस्टच्या अध्यक्ष स्वतः अशोक खरात होते, त्याच ट्रस्टवर त्यांचं नाव होतं. दुसरं, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये रुपाली चाकणकर खराच्या डोक्यावर छत्री धरताना दिसताय. म्हणजे ज्या माणसावर बलात्काराचा आरोप आहे त्याच्या डोक्यावर एक मंत्री असलेली व्यक्ती छत्री धरते. आणि या सगळ्यात एक व्हिडिओ समोर आला, त्यात रुपाली चाकणकर या अशोक खराचे पाद्यपूजन करताना दिसत आहे. पाद्यपूजन म्हणजे नक्की काय तर देवाचे पाय धुणे. हे एखाद्या साधू संताला करतात, पण इथे एका बलात्काराचा आरोपी असणाऱ्या माणसाचे पाय एका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी धुतले. ज्या संस्थेकडे पीडित महिला न्याय मागायला जायचे त्याच संस्थेची प्रमुख आरोपीची शिष्या होती.
हे त्यांनी स्वतः सांगितलं होतं. एवढ्यात सुषमा अंधारे यांनी सांगितलं की यापूर्वी जेव्हा एका संस्थेने खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते तेव्हा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा वापर करून त्या संस्थेवर दबाव आणला आणि खरातसाठी माफीनामा लिहून घेतला. म्हणजे पीडितांचं रक्षण करायला असणाऱ्या संस्थेच्या प्रमुखाने आरोपीचंच रक्षण केलं. पण यावर रुपाली चाकणकरांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की शिवनिका ट्रस्ट एक धार्मिक ट्रस्ट आहे. सामाजिक कामांच्या निमित्ताने मी ट्रस्टची जोडली होते. कॅप्टन खरातचं वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावरील आरोपाबद्दल मला कल्पना नव्हती. मला माहित नव्हतं. या त्यांच्या बोलण्यावर मात्र लोक प्रश्न विचारतात. कारण ट्रस्टवर नाव आहे, पाद्यपूजनाचा व्हिडिओ आहे, छत्री धरल्याचा फोटो आहे आणि खुद खरातने त्यांना माझी शिष्य म्हटल्याचा व्हिडिओ पण समोर आलाय. मंडळी, आता मूळ गुन्ह्याकडे येऊया. एका 35 वर्षीय महिलेने नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेने सांगितल्यानुसार नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या काळात खरात यांनी मंत्रतंत्राच्या धार्मिक विधीच्या नावाखाली स्वतःकडे देवी शक्ती असल्याचा खोटा दावा करत संमोहन करत तिच्याशी संबंध ठेवला, तिची मानसिक पकड घेतली आणि ते वारंवार शोषण केलं. खरातच्या नाशिकमधील कार्यालयात त्यांनी गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचाही आरोप आहे. महत्वाचं म्हणजे हे 3 वर्ष चालू होतं, मात्र अटक मार्च 2026 मध्ये झाली. 3 वर्ष कारवाई का झाली नाही हा प्रश्न महत्वाचा आहे आणि यातच खराचं राजकीय कवच दिसतंय. 18 मार्च 2026 पहाटे 3 वाजता नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1 ने त्याला झोपीतून ताब्यात घेतलं. त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केलं आणि पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्यावर फक्त एकच नाही, 3 वेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये 3 स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाणे, दुसरा नाशिक ग्रामीण मधील वावी पोलीस ठाणे आणि तिसरा अहिल्यानगर मधील शिर्डी पोलीस ठाणे. म्हणजे हे एका महिलेपुरतं मर्यादित नसून अनेक ठिकाणी अनेक महिला असं मोठं जाळं होतं. आता या प्रकरणातला सर्वात मोठा स्फोट झाला. खरातला अटक करताना पोलिसांनी त्याच्याकडून एक पेन ड्राईव्ह जप्त केला. त्यात काय सापडलं तर 58 अश्लील व्हिडिओ. पोलीस सूत्रांनुसार यात काही नामांकित महिला, सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्ती असण्याची शक्यता आहे. काही राजकीय नेते, मंत्री, वरिष्ठ अधिकारी, उद्योजक यांच्याशी संबंधित माहिती असण्याची शक्यता वर्तवली जाते. हे व्हिडिओ खरातने का काढले याच्या 2 शक्यता आहेत. यातलं पहिलं म्हणजे ब्लॅकमेलिंग, माझ्याशी चांगलं वागा नाहीतर हे व्हिडिओ बाहेर येतील असा दबाव बड्या लोकांवर टाकण्यासाठी. दुसरं म्हणजे स्वतःच्या विकृत मनोवृत्तीसाठी हे केलेलं असेल. या 58 व्हिडिओचं काय रहस्य आहे हे SIT तपासात उघड होईलच. पण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा हे व्हिडिओ उघड होतील तेव्हा आणखी मोठी नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राजकीय वातावरण किती तापलंय, प्रत्येक जण आपापल्या प्रतिक्रिया यात मांडत आहे. संजय राऊत यांनी नैतिकतेच्या आधारावर रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तर शिवसेना उबाटा गटाच्या सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणाला महाराष्ट्राची एप्स्टाईन फाईल असं नाव ठेवलं. त्या म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आरोपीच्या डोक्यावर छत्री धरत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा. अंधारे यांनी एक सनसनाटी आरोपही केला की काही राजकीय नेत्यांनी खरातच्या सांगण्यावरून अघोरी पूजा केली, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेण्यासारखे प्रकार केले असं जनमानसात बोललं जात आहे. आणि सर्वात महत्वाचा आरोप म्हणजे यापूर्वी जेव्हा एका संस्थेने खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते तेव्हा रुपाली चाकणकर यांनी पदाचा गैरवापर करून त्या संस्थेवर दबाव आणला आणि खरातसाठी माफीनामा लिहून घेतला. राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले यांनीही या प्रकरणाची स्वतः मुख्यमंत्र्याकडे चौकशी व्हावी असं म्हणलंय. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी खरातच्या अटकेनंतर पोस्ट केली की भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातला बेड्या ठोकल्या, हेच आमच्या सरकारचं खरं काम आहे. पण यात महत्वाचं म्हणजे भाजपने अटकेचं श्रेय घेतलं. पण ज्याचे फोटो खरात सोबत सर्वात जास्त आहेत त्यात महायुतीच्या नेत्यांची जास्त नाव आहे. त्यामुळे आता महायुतीमध्येच तणाव दिसतोय. करुणा मुंडे यांनी तर चाकणकरांनी राजीनामा नाही दिला तर सोमवारपासून मंत्रालयासमोर मी आंदोलन करेल असा इशारा दिला. रुपाली पाटील यांनी तर थेट पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले. त्यात त्या म्हणाल्या की वर्षभरापूर्वी या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली पण तेव्हा कारवाई झाली नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षासोबत असल्याने खराची हिंमत वाढली, त्यामुळे आतापर्यंत 58 महिला या भोंदूबाबाला बळी पडल्या आहेत. यात सगळ्यात मोठी चूक रुपाली चाकणकरांची आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रश्न करत विचारलं की महिलांचे शोषण करणारा बाबा जर महिला आयोगाच्या अध्यक्षांचा गुरु असेल तर महिलांचं रक्षण कोण करणार. मंडळी, अनीस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाची दखल घेत सांगितलं की मोठमोठे प्रतिष्ठित लोक, बडे राजकीय नेते या भोंदूबाबाच्या पाठीमागे असल्याने त्याचं पाठबळ आणि प्रोत्साहन त्याला मिळत होतं. त्यामुळेच त्यांनी नाशिकसह सिन्नर तालुक्यातील गावात महिलांच्या शोषणाचा उद्योग इतकी वर्ष चालू ठेवला. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता राज्य सरकारने विशेष तपास पथक SIT स्थापन करायचं ठरवलं. यात प्रमुख म्हणून IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची निवड करण्यात आली. 3 वेगळ्या ठाण्यामधील 3 गुन्ह्यांचा एकत्रित तपास SIT करणार आहे. यात 58 व्हिडिओ नक्की कोणाचे आहेत, यात आणखी किती महिला पीडित आहेत, खरातशी जोडलेल्या राजकीय नेत्यांचा या गुन्ह्याशी काही संबंध आहे का,
तक्रार आधीच आली होती तर कारवाई का झाली नाही? अटकेआधी जामीन काढणी का झाली नाही? कुणाला आधीच माहिती होती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर एसआयटी देईल याची लोकांची अपेक्षा आहे. यात महत्त्वाची अपडेट म्हणजे रुपाली चाकणकर फरार असल्याचा आरोप करण्यात आलाय. खरा त्यांचे अमित शहा सोबतचे फोटो समोर आले. वरतून काही राजकीय लोक यात रुपाली चाकणकरला पाठिंबा देतात, तर काहींनी यात संताप व्यक्त केलाय. काहींनी तर तपासात हेरफार होऊ शकते याची पण शक्यता वर्तवली आहे. म्हणजे हे प्रकरण फक्त तपासावर नाही तर राजकारणाची दिशा ठरवणार आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.